नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। त्या PDF सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया हा रोग होऊ शकतो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक 5, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव शांतिवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, PV सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी त्या संबंधित आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। PV सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? तर हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी ते लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील। शिव थापा हा खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी तो संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान सर क्रीक हा खाडीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण
ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, गीर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, गीर हे नॅशनल पार्क गुजरात राज्यामध्ये आहे आणि ते सिंहांसाठी ते प्रसिद्ध आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, पागा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, पागा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा। पागा तर घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे? बघा, गोंडावना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामधलं गोंडावना हे प्रमुख विद्यापीठ आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये? बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामधलं ते एक महत्त्वपूर्ण क्रिकेटचं मैदान आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, चीन या देशाची राजधानी बीजिंग ही चीन या देशाची राजधानी आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? बघा, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, बांबूचा। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, नौजवान सभा ही संघटना भगतसिंग यांनी स्थापन केलेली ती एक महत्त्वपूर्ण संघटना आहे। पुढचा प्रश्न बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर आसाम या राज्यामध्ये बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा, लोकसभेचा अध्यक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, इंटरपोलचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरनॅशनल पोलीस म्हणजे इंटरपोलचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, फ्रान्स लिऑन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे। बघा, प्रश्न क्रमांक 22 बघा, पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधीचे? पंडित बिरजू महाराज हे पुढीलपैकी कशा संबंधीचे आहेत? बघा, पंडित बिरजू महाराज हे कथक डान्सर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, पुढचा प्रश्न बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण? बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? बघा, हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? तर हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे कावेरी या नदीच्या काठावरची ती महत्त्वपूर्ण शहरे आहेत। पुढचा प्रश्न, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर आहे। पुढचा प्रश्न बघा, दार्जिलिंग
हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे। बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। तर दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा प्रभाकर हे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे। प्रभाकर या नावाचं मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे प्रभाकर। तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर या नावाचं मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये पंचमढी तर मध्य प्रदेश या राज्यामधलं पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा भंडारदरा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढीलपैकी केव्हा झालेली आहे। तर 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत। तर प्रवरा या नदीच्या काठावर आहेत। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा गोसीखुर्द हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प गोसीखुर्द हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प गोसीखुर्द तर भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 कारंजा सोहळ हे काळवंडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। कारंजा सोहळ तर हे कारंजा सोहळ अकोला आणि वाशिम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न बघा सह्याद्री एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते। सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते। बघा सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक 8 बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे। तर पालघर हा जिल्हा आता सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे। तर मुंबई या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते। बघा चपराळा हे अभयारण्य बघा चपराळा हे अभयारण्य प्रतीक्षाधाम या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12 बघा ठोसेघर हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा ठोसेघर हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF सर्व पेपर नोट्स ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।